हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? तर हा रामनवमीच्या आदल्या रात्रीचा व्हिडिओ आहे. तर आमच्या इथे बघा BMCचे गटार लाईन टाकायचं काम चालू होतं. त्याच्यामुळे सगळीकडे ना धूळ आणि घाण पसरली होती. रात्री ह्या मुलांनी बिचाऱ्यांनी सगळ्यांनी साफ केलं, कारण का उद्या इकडनं रामाची पालखी निघणार होती म्हणून आणि ते चांगलं दिसत नव्हतं रोडवर. म्हणून ते बघा रात्री हे लोकांना जवळजवळ हे सगळं काम करेपर्यंत 1:30 वाजला होता मुलांना आणि सगळे कामावरनं थकून आले होते. पण तरी त्यांनी ते काम केलं. तर दुसरा दिवस उजाडला. आज आहे रामनवमी. छान अशी बघा देवाची पूजा झाली आहे आणि आजची पूजा ही माझ्या लेकीने केली आहे. कारण आज होता बुधवार आणि होता दिवस झाडांचा. कारण मी तुम्हाला आधीही सांगितलं की मी झाडांना रोज पाणी देत नाही, एक दिवस आड देते. त्याच्यामुळे एकही दिवस मी चुकवत नाही. कारण ज्याप्रमाणे आपल्याला पाण्याची गरज असते शरीराला आपल्या, तसंच झाडांनाही पाण्याची गरज असते आणि त्यांना तर मी एक दिवस आड देते पाणी. त्याच्यामुळे त्यांना देणं गरजेचं होतं. त्यामुळे मी माझी ती कामं करायला घेतली होती आणि मुलीला सांगितली होती पूजा करायला. पण मी सांगू, खरंच कधी-कधी आपण आपल्या ह्या काही-काही छोट्या-छोट्या जबाबदाऱ्या असतात ना, ह्या मुलांवर टाकायच्या असतात. जेणेकरून ते कसे करतात, त्या निभवतात की नाही हे आपल्याला कळतं. आणि मी सांगू, मला खरंच माझ्या लेकीने केली पूजा खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली पूजा? मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर बघा तिने हळदीचं लेपण उंबरठ्यावर करून ठेवलं होतं, पण ते ओलं होतं त्याच्यामुळे तिची पूजा बाकी होती. मग मी माझी सगळी कामं झाल्यावरती उंबरठ्याची पूजा करायचं काम मी केलं. छान रांगोळी वगैरे असे काढून. कारण तिला मी ऑलरेडी पूजा करायला दिली होती देवाची. त्याच्यामुळे म्हटलं चला ही पूजा तरी ॲटलीस्ट मी करते. त्याच्यानंतर बघा छान अशी पूजा झाल्या. खूप मनाला प्रसन्न वाटलं. घरातली बाकीची कामं झाली. आणि नंतर हा कॉन्ट्रॅक्टर जेव्हा हे उचलायला ना, खरं सांगू त्यावेळी खूप राग आला होता त्याचा. हेच जर त्यांनी आदल्या रात्री केलं असतं की आदल्या दिवशी ना, तर त्या मुलांची तेवढी बिचाऱ्यांची मेहनत वाचली असती, जी त्यांनी रात्रभर जागून केलेली. तर असं म्हणतात ना, की काही गोष्टी या घडतात, तर त्याच्यामागे काही ना काहीतरी तात्पर्य किंवा त्याच्यामागे काही ना काहीतरी हेतू असतो. तर बघा दुसऱ्या दिवशी त्यांनी सुरुवात केली. म्हणजे त्यांचं हे म्हणतात ना, म्हणजे यावर्षी आहे ना बऱ्याच लोकांच्या मनावर म्हणजे म्हणतात ना, मनात खूप आनंद होता. आणि आनंद का असू नये, कारण आपल्या इतक्या वर्षाचं स्वप्न आज पूर्ण झालं होतं आणि ते म्हणजे अयोध्येमध्ये राम मंदिर होणं. त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये ना एक म्हणतात ना, एक वेगळाच आनंद होता. एक आणि ते आनंद तो प्रत्यक्षात कसा उतरवायचा हे कोणालाच कळत नव्हतं. तर बघा ह्यांनी छान असं टेबल वगैरे मांडणी केली, पण त्याच्यानंतर त्यांना ना कुठेतरी असं कमी वाटत होतं की काहीतरी कमी वाटते. आणि माझ्या आयुष्यातली इतक्या वर्ष आयुष्यातली पहिली रांगोळी आहे जी मी अशी रोडवर काढते. बघा घरी रांगोळी काढणं आणि रोडवर अशा प्रकारे रांगोळी काढणे खूप फरक आहे. आपल्याला किती कला अवगत असली तरी तेवढं कॉन्फिडन्स असणं पण गरजेचं होतं. पण मग मी सांगू त्या मुलांच्या चेहऱ्याकडे बघून आहे ना, मग तो म्हणतात ना गरमीचा त्रास मला होत होता, पण मी म्हणतात ना एक लक्ष हे केलं. कारण त्यांचं असं झालं होतं की काकी सगळं छान झालं आहे, पण रांगोळी पाहिजे होती आणि त्यांनी खूप प्रयत्न केले की रांगोळी काढण्यासाठी कोणीतरी येईल, पण त्यांना कोणच मिळत नव्हतं. शेवटी मी म्हटलं चला आता आपण प्रयत्न करून बघूया, प्रयत्नार्थी परमेश्वर. पण म्हणतात ना, कारण कधी-कधी काही गोष्टी ह्या आपल्या हातात नसतात आणि परमेश्वराच्या इच्छा असतात. फक्त ते आपल्याकडनं करून घेणं म्हणतात ना, एक माध्यम हवं असतं. तसंच काहीसं झालं. मी आयुष्यात कधीही अशा प्रकारे रोडवरती रांगोळी काढलेली नाही. घरामध्ये मी बऱ्याच प्रकारच्या रांगोळ्या काढते. पण जेव्हा ती रांगोळी पूर्ण झाली ना, मला स्वतःलाच आहे ना, खूप आनंद झाला. कारण माझ्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स त्या मुलांना होता माझ्यावर, की "काकी तुम्ही काही करणार, तुम्ही प्रयत्न तर करा आणि तुम्हाला ते जमणार." तो कॉन्फिडन्स आहे ना, तो मला खरंच आवडला. कारण आज त्यांच्या त्या हट्टाखातर मी ती रांगोळी काढायला घेतली आणि मला खरंच खूप आवडली ती. तर ही माझ्या आयुष्यातली पहिली रांगोळी आहे, जी मी अशी रोडवर काढते. तर त्याच्यानंतर बघा हे आमच्या इथलं देऊळ आहे, तिथे झालेली पूजा आहे रामाची. तिकडनं मग प्रत्येकाने ना गावामध्ये आपापल्या परीने ज्यांना जमेल तसं म्हणतात ना, प्रतिकृती उभारल्या होत्या. एक रामासाठी म्हणतात एक प्रेम होतं ते प्रत्येकाचं त्याच्यातून. तर अशा प्रतिकृती उभारल्या होत्या. खरंच खूप छान वाटत होतं. त्याच्यामुळे सगळीकडे वातावरण एकदम मंगलमय असं झालं होतं. आणि यावेळी पालखी जरा लवकर निघाली, कारण खरंच सांगते दरवर्षी पालखीला आपण म्हणतो की पालखी आपल्या दरवाजातून गेली पण पुढे, पण ते असं म्हणजे ना प्रत्येकाच्या दरवाजा जाईपर्यंत रात्रीचं 1-1:30 वाजतं. त्याच्यामुळे यावर्षी पालखी लवकर काढली होती. पण खरंच खूप छान वाटतं बघा. आता पालखी ही देवळातून निघाली आणि हा मेन रोड आहे बाहेरचा गावातला. तर इकडनं ती पालखी आता निघणार. त्याच्यानंतर आमच्या इकडनं झाली की आमच्या बाजूला जी बिल्डिंग आहे ती लास्ट होतं. तिकडनं मग ती पालखी जाते गावदेवीच्या देवळात. तिथे मोठा भंडारा असतो. ते पालखीसोबत गेलेली लोकं व इतर लोकं सगळे तिथे जेवतात आणि ही पालखी परत फिरून गावातल्या आतल्या रोडला येते.
आणि अशी ही पूर्ण गावामध्ये पालखी फिरते आणि रात्री ही पालखी संपूर्ण गाव फिरून झाल्यावर परत आपल्या मार्गस्थ म्हणजे देवळात परत जाते. तर असं बघा सगळेजण छान पालखीच्या स्वागतासाठी उभे होते. बऱ्याच ठिकाणी प्रतिकृती उभ्या केल्या होत्या. कुठे फटाक्याची आतिषबाजीची हे केली होती, तयारी केली होती. बँड होता दरवर्षी. आणि यावर्षीचं मेन आकर्षण होतं बघा बायकांच्या ह्या साड्या. बांधणी हा बायकांचा ना खूप जिव्हाळ्याचा विषय आणि खूप जवळचा विषय. बांधणी म्हटली की प्रत्येकजण म्हणतात ना तयार होतं. आणि दरवर्षी रामनवमी परत असे काही जे मोठमोठे सण असतात ते सगळ्या गावातल्या बायका मिळून ह्या अशा साड्या स्वतःहून विकत घेतात. आणि खरं सांगते ते खूप छान वाटतं. एक एकजुटीचा म्हणतात ना प्रकार. भले आपण एकमेकांना ओळखत नसतो पण या सणानिमित्त जेव्हा सगळ्या बायका एकत्र येतात ना आणि एकसारख्या साड्या घालून ते खरंच खूप छान वाटतं. आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही नाही साडी घेतली का? तर नाही, मी घेतली होती साडी. पण मी सांगते ते दुपारी रांगोळी काढताना जे ऊन लागलं ना त्याने मला प्रचंड माझा म्हणतात ना त्रास मला खूप चालू झाला. त्याच्यामुळे मग मी ड्रेस कम्फर्टेबल मला वाटला. आणि या मुलांचं पण असं म्हणणं होतं की काकी आपण यावेळी काहीतरी वेगळं करूया म्हणून ह्याचं ठरलं होतं. तर मी म्हटलं ठीक आहे चला. तर हे बघा आमच्या हे घराच्या खालची बाजू म्हणजे बिल्डिंगच्या खालची बाजू. आता इथे कोणी राहत नाही पण म्हणतात ना इथे कोणी राहत नाही म्हणजे जे गाव सोडून जरी गेले आहेत किंवा ज्यांनी घरं सोडली आहेत किंवा ज्यांची घरं बंद आहेत ते सगळेजण आजच्या दिवशी गावात आवर्जून येतात पालखीचं दर्शन घेण्यासाठी, पालखीची पूजा करण्यासाठी. आणि म्हणजे कोणाला आमंत्रण द्यावं लागत नाही या पालखीसाठी. प्रत्येकजण कुठे म्हणतात ना कुठल्याही कानाकोपऱ्यात असू दे पण या निमित्त सर्वजण गावामध्ये येतात. जिथे मग ज्याला जिथे पालखी मिळेल तिथे दर्शन घेतात. जरूर नाही की त्यांच्या घराच्या खाली किंवा बाजूलाच असेल. ते बघा आम्ही पण असं दर्शन घेतलं तिघांनी पण. माझ्याकडे बघून तुम्हाला वाटलं असेल ना खूप थकली आहे पण खरंच सांगते ॲक्च्युली तो थकवा नव्हता. ते उन्हाने जो म्हणतात ना त्रास होतो कारण ट्रीटमेंट चालू आहे त्याच्या औषधांची गरमी आणि त्याच्यामध्ये उन्हाळ्याची गरमी हे आपल्याला म्हणतात ना प्रत्येकाला सहन होते असं नाही. तर त्यामुळे उन्हामुळे ना तो खूप त्रास होत होता. त्याच्यामुळे शरीर म्हणतात ना असं म्हणतात ना की उन्हाच्या तडाख्यामुळे म्हणतात ना हे पडतं तसं झालं होतं. उत्साह खूप होता मनामध्ये, बरंच काही करायची इच्छा होती पण त्या गरमीमुळे ना काही करायची म्हणजे म्हणजे असं हे होत नव्हतं, मन होत नव्हतं. तर बघा असं छान पालखीचं दर्शन झालं. त्याच्यानंतर बघा आतिषबाजी चालू झाली. ही माझ्या घराच्या बाजूचीच गल्ली आहे. हा रोड आहे ना हा रोड ॲक्च्युली गावातून खरं बघायला गेलं तर लोक जातात कारण हा रोड डायरेक्ट बोरिवली कांदिवलीपर्यंत शॉर्टकट आहे लोकांसाठी. त्यामुळे बरीच लोक या रस्त्याचा वापर करतात. तर बघा छान अशी आतिषबाजी होत होती संपूर्ण. आता ह्या रोडवरच्या ह्या गल्लीमध्ये जी जाणार ना ही पालखी इथे शेवट इथून मग ती डायरेक्ट जाते गावदेवीच्या देवळामध्ये आणि तिकडे भंडारा असतो. लोक तिकडनं पालखीसोबत जे जातात ते सगळे जेवून वगैरे परत मग ही पालखी गावाच्या दिशेने रिटर्न येते. आणि मग आतली बाजू जी आहे गावातली आतली साईड तिथे ह्या पालखीचं आगमन होतं. तर बघा आतिषबाजी किती छान होत होती. हे असे गाव आहेत म्हणजे अजूनही म्हणूनच आज गावाचं गाव पण टिकून आहे. आपल्या प्रथा परंपरा टिकून आहेत. मी तर म्हणते की अशी ही गावं जपली गेली पाहिजे. जशी काय वरळी गाव आहे, भांडूप गाव आहे, चारकोप गाव आहे, जसं आमचं एक कांदिवली गावठाण आहे. तर मी तर म्हणेन की ही गावठाणं खरंच खूप जपली गेली पाहिजे. कारण आपल्या ज्या प्रथा परंपरा ज्या पण आहेत ज्या पुढच्या पिढीला जर आपल्याला वारसा म्हणून द्यायचा असेल तर ह्या परंपरा जपणं आपल्या हातात आहे. आता बघा बिल्डिंगचं सगळीकडे जाळं पसरत चाललं आहे. सगळीकडे बिल्डिंगही होत चाललं आहे. जरी बिल्डिंगी झाल्या तरी आपलं आपलं जे काही संस्कृती आहे जे काय संस्कार आहे ते जतन करणं आपल्या हातात आहे. आणि गावात जर तुमचा एकोपा असेल तर ह्या संस्कृती आपणहून जपल्या जातात. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे गावागावात होणारे हे असे उत्सव प्रत्येक गावात होता. आता काही दिवसापूर्वी भांडूप गावामध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने खूप मोठी तिकडे पूर्ण कोकण म्हणजे आगरी कोळी लोक असल्यामुळे तिकडे. तसं आमच्या इथे पण बघा आमच्या इथे सगळ्या पट्ट्याची लोक आहेत. असं नाही की फक्त म्हणाला हे फक्त बघा आमच्याकडे कोळी, आगरी, क्षत्रिय, पाटारे समाज, त्याच्यानंतर कोकणातली लोक आहेत,
पाचकळशी लोक आहेत, बऱ्याच जाती धर्माची लोक आमच्या एका गावामध्ये सगळे आहेत. पण उत्सवाच्या निमित्ताने सर्व एकत्र येतात आणि हीच तर खरी परंपरा आहे की जी आजही गावागावात टिकून आहे. आणि ती टिकणं ही तेवढीच महत्त्वाची आहे. आणि त्याच्यासाठी जर जर ती टिकवायची असेल ना, तर आत्ताच्या पिढीने पुढच्या पिढीला हा वारसा देत राहायला पाहिजे, तेव्हाच ह्या प्रथा आपल्या टिकून राहतात. तर बघा, पालखी ही आतल्या बाजूला आली आहे, म्हणजे गावाच्या आतल्या साईडला आली आहे. आणि तेव्हा बघा छान असं म्हणजे प्रत्येकजण आपापल्या परीने त्या पालखीचं स्वागत करत असतो. कोणी फटाके लावून करतं, कोणी अशा प्रकारची आतिषबाजी करून. आणि बायकांचा जिव्हाळ्याचा विषय मी तुम्हाला सांगितलं, दागिने साडी जसा असतो तसाच एक जिव्हाळ्याचा विषय असतो, आणि तो म्हणजे डान्स. कारण खूप कमी अशी वेळ असते की जेव्हा बायकांना असतात, एखादा घरातला काय कुठला घरगुती प्रोग्राम असेल तर, किंवा अशा पालख्या. आणि आमच्याकडे जेव्हा अशा पालख्या निघतात ना, तेव्हा खरंच या बायकांचा उत्साह बघण्यासारखा असतो. आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा सगळे एकत्र येऊन अशा प्रकारे डान्स करतात. आणि यावेळेशी या डान्सला म्हणतात ना, आणखी उभारी आली त्या साड्यांचे कलर, विविध कलर, प्रत्येकीचे कलर हे वेगवेगळे होते. त्यामुळे बघायला खूप छान वाटत होतं, डोळ्यांना पण ते आकर्षण खूप वाटत होतं. तर हे सगळं जे काय आहे ते मी तुमच्यापर्यंत दाखवू शकली, कारण याच्यासाठी बघा मला प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी पण हे व्हिडिओ काढले आणि त्यांनी ते माझ्यापर्यंत पोचवले, त्या सगळ्यांचं खरंच मनापासून आभार. कारण त्यांच्यामुळेच मी आज तुम्हाला सर्वांना आमच्या गावात, कांदिवली गावामध्ये रामनवमीचा उत्सव कशाप्रकारे साजरा होतो आणि प्रकारे तो साजरा केला जातो हे तुम्हाला दाखवू शकली. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी पण मला हे व्हिडिओ पाठवलेत चॅनलवर टाकण्यासाठी, त्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि खरंच सांगते, खूप मजा आली. आणि खरंच खूप मजा येते जेव्हा असं अख्खं गाव एकत्र जेव्हा येऊन जेव्हा एखादा उत्सव सेलिब्रेट करतो ना, किंवा एक अख्खं गाव जेव्हा एकत्र येतं ना, तेव्हा त्या गोष्टीमध्ये ना एक वेगळाच आनंद असतो. तो आनंद बघा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्हाला जाणवेल. तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच आपण नवनवीन व्हिडिओमध्ये आता भेटत राहूया. तोपर्यंत बाय. आणि सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा.